हो, काय सांगाल प्रभाग क्रमांक 13 मधनं आपण निवडणुकीला समोर जात आहात. तर कसं विजन असणार आहे आणि काय नेमकं आपल्याला उद्देश घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात? आज सर्वप्रथम मी आपल्या सर्व न्यूज चॅनलवाल्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आता 2026 विधानसभेचं इलेक्शन, आपले महानगरपालिका इलेक्शन यावेळेस लागलेलं आहे. गेली 4-5 वर्ष झाली. 4 वर्ष झाली जे इलेक्शन पाहिजे नव्हतं ते इलेक्शन यांनी पोस्टपोन करून आज 9 वर्षानंतर इलेक्शन घेत आहेत. मागच्या इलेक्शन 17च्या नंतर आज. त्याला माझं एवढंच आव्हान आहे की आज तुम्ही स्थानिक माणूस बघा, स्थानिक माणूस बघून आपले स्थानिक प्रश्न सोडवणारा माणूस बघा. खरोखरच तो माणूस प्रामाणिकपणे काम करणार आहे का? का नुसतंच आपण काही लोक, आता पैशावाले लोक या परिसरामध्ये आलेले आहेत, काही पैशाच्या ह्याच्या नावाखाली लोकांचे बसमध्ये बसून लोकांना बाहेर घेऊन जात आहेत, इकडं तीर्थक्षेत्रावरती नेत आहेत. त्या लोकांना कुठल्या नगराचं नाव माहिती नाहीये, कुठल्या बिल्डिंगचं सोसायटीचं नाव माहिती नाही, काही माहिती नसताना फक्त पैशाच्या जीवावर जनतेला लालच द्यायची आणि घेऊन जायचं आणि तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो. आज मी 97 सालापासून या परिसरामध्ये काम करत असताना पहिला या परिसरामध्ये फार गुन्हेगारी होती. मधल्या काळात गुन्हेगारांच्या पाठीमागे लागून त्यांना भेटायचो, त्यांना समजावायचो, त्यांना सांगायचो. काही काही लोकांवरती मी हात उचललेले आहेत, काही काही लोकांना तडीपार केले आणि बऱ्यापैकी लोकांना शांत केलं होतं. आज छोटी छोटी मुलं गुन्हेगार होणारी कोणची आहेत की जी 15-16 वर्षाची मुलं, 15 ते 20 वर्षापर्यंत जी मुलं आहेत, ह्याच मुलांपासून गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. त्याच्या मागचं कारण काय? त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती. जे आई वडिलांनी परस्पर काही गोष्टी केलेल्या असतात त्या मुलांना भोगावं लागतं. त्यामुळे मुलं आज गुन्हेगारीच्या स्वरूपात चाललेले आहेत. पण ह्यांचं लक्ष देणार कोण? आज आम्ही लोकप्रतिनिधी असतो, ज्यावेळेस 4 पोरं जर टाळकी उभे राहिले असतील तर 4 पोरांच्या मागे जर विचारलं की बाबा तुला काम रोजगार आहे का, तू काय करतो, तुझे आई वडील काय करतात, तुला काय पाहिजे, ह्या गोष्टी जर बघून आपण जर आमच्यासारख्या माणसाने जर साथ बघितले, बोलले, तर गुन्हेगारी कमी होईल. आणि आपण आमच्यासारख्या माणसाने जर त्या गुन्हेगारांना, ते 4 टाळक्यांना जर 500 रुपये, दर 1000 रुपयांनी जा पार्टी कर, तर ती गुन्हेगारी वाढणार. आणि ह्या गुन्हेगारी आज तुम्हाला सांगतो, माझ्या भागामध्ये 14 मर्डर झालेत 8 वर्षामध्ये. तुम्ही पोलीस स्टेशनला माहिती घ्या, 2017 ते 2025 या कालावधीमध्ये किती मर्डर झालेत? 14 मर्डर झालेत माझ्या मते. त्यापेक्षा जास्त असेल, कमी नसणार आहे. आज त्यात मेलेली माणसं जी आहेत ना, ती आमच्याच परिसरातली, त्यांचे आई वडील भिकायला लागलेले आहेत. आज त्यांच्या घरी खायला अन्न नाहीये, काही मेंटली झाले आहेत, काही ड्रिंक्स पिऊन, काही त्यांचं घर कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि जी मारणारी आहेत ना, त्यांचं काही चांगलं झालं नाहीये. मारणारे आज कोर्ट कचेरीवर पैसे देऊन हे करून ते कर्जबाजार झाले. त्याची जी दिलेली आम्ही घरं आहेत, ती घरं देखील त्यांनी घाण ठेवलेली आहेत. आज मी लहानाचा मोठा झोपडपट्टी परिसरावर झालो. ज्यावेळेस हे झोपडपट्टी परिसरातल्या ज्या अडचणी जर बघायच्या झाल्या तर पहिला आरोग्याचा विषय होतो आणि टॉयलेटचा विषय होतो आणि पाण्याचे ड्रेनेज लाईनचा विषय होतो आणि गटाराचा विषय होतो. तर महापालिकेने बंदिस्त पाईपलाईन योजना चालू केल्या, सगळे गटर बंदिस्त केली, पण सार्वजनिक जे टॉयलेट आहेत ना, ह्या सार्वजनिक टॉयलेटचे प्रश्न सुटले नाहीत. जनतेने, शासनाने योजना आणल्या होत्या, शासनाकडे पहिलाच पैसा आहे. शासनाने लोकांपाशी योजना आणलेली की तुम्हाला टॉयलेट बांधायचं असेल तर तुम्हाला अनुदान 8,000 रुपयाचं अनुदान त्यावेळेस होतं 17ला. आणि मी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला होता. म्हणून मग मी काय केलं, माझ्या परिसरामध्ये 1563 ओटे आहेत. त्या 1563 ओटेमध्ये जे टॉयलेट होते ते टॉयलेट अख्खे बंद होते. त्या लोकांनी टॉयलेटचे गोडाऊन काहीतरी अशा वस्तू ठेवण्यासाठी केल्या होत्या. आणि जे ड्रेनेज लाईन जी महापालिकेने करोड रुपये खर्च करून केलेली होती, ती सगळी ड्रेनेज लाईन बंद होती. आणि सार्वजनिक जे टॉयलेट होते, तर सार्वजनिक टॉयलेटला ज्या काही ड्रेनेज लाईन होत्या त्या सगळ्या अशा ओपनल्या होत्या. तर झोपडपट्टी परिसर आल्या म्हणजे डुकरं आली. ते डुकरं काय झोपडपट्टी परिसरामध्ये येतात की तिथं तो उकिरंडा असतो आणि उकिरंड्यामध्ये डुकरं त्या ठिकाणी त्यांचं ते हे करतात, त्यामुळं तिथं पैदास जास्त होते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या मला ज्या माहिती होत्या. सार्वजनिक संडासं
ज्यावेळेस माझ्या भागात सार्वजनिक संडास होते त्या सार्वजनिक संडासामधल्या लोकांच्या हमेशा तक्रारी यायच्या, तर मी ती तक्रार जाणून घेतली, मनापासून बघितलं, चौकशी केली. तर त्याच्यामध्ये दगडी बाटल्या, चपल्या, ते गिलासं असे पडलेले असायचे. तर मी मग विचार करायचो हे कशासाठी, कोण टाकतंय? तर म्हटलं टॉयलेटला जाणारा माणूस हे टाकणार नाहीत. पण नंतर चौकशी केली तर ते जे ड्रेनेज लाईन असतात ना, ड्रेनेज लाईन, त्या ड्रेनेज टॉयलेट चॉकअप झाल्यानंतर जो मैला बाहेर येतो, तो मैला असा सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर जो गटर असतं, ओपन जागा असते, त्याच्यामध्ये तो मैला वाहत असतो. त्या वाहत असताना त्या ठिकाणी जो पाण्याचा ढो साठतो ना, ते घाणीचा, त्या घाणीमध्ये डुकरांना त्या ठिकाणी मस्ती करायला त्यांना जागा भेटते, त्यामुळे त्यांची पैदाशी जास्त वाढतात. मग ही जी पैदास इतकी माझ्या परिसरामध्ये डुकरं वाढलेली पाहिल्यानंतर मी सगळ्यात पहिला हे सार्वजनिक संडासं पाडायचा विषय घेतला. आणि लोकांच्या घराघरामध्ये जे अंडरग्राऊंड जी ड्रेनेज लाईन अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन जी केलेली होती ती बंद होती, ती मी चालू केली. आणि लोकांना संडासं बांधून 500 रुपये लोकांचे, 8,000 रुपये महापालिके शासनाचे, असे 8,500 मी त्यावेळेस टॉयलेट बांधून दिले. 1563 ओट्यावरचे सार्वजनिक संडासं सगळी काढून टाकली. त्यामुळं माझ्या परिसरातली सगळी डुकरं बंद झाली माझ्या कारकिर्दीमध्ये. आत्ताच्या 8 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झोपड्या वाढल्या, सार्वजनिक टॉयलेट वाढले आणि आता डुकरंसुद्धा वाढलेली आहेत. 30 वर्ष ज्या भागात नेतृत्व करतो तर माझ्या घराच्या दारामध्ये पाण्याचे रस्त्याला दगडी आहेत, कॉन्क्रीट नाही आहे, कॉन्क्रीट जाऊ दे, डांबर नाही आहे, टेंडर काढलेलं, ते पैसेसुद्धा गायब केलेले त्या ठेकेदारांनी. त्याने आता जे अधिकारी आहेत ना आपले, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे. आता काय बोलायला गेलं तर अधिकारी बोलतात भाऊ चुकलं, भाऊ हातापाय पडतात. आयुक्त साहेब ते देखील तुम्ही चौकशी करा, त्या डांबर सुद्धा खाल्लं गेलंय.